नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा इथे आलेलो आहोत. स्क्रीनवरती दिसतच आहे तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडिया यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकेअंतर्गत इथे नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे त्याची सविस्तर माहिती इथे बघणार आहोत. त्यामुळे जे कोणी बँकेअंतर्गत नोकरी करू इच्छिता त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्याच प्रमाणे तुमचे मित्रमैत्रीण, नातेवाईक यापैकी सुद्धा कोणी नोकरीच्या शोधात असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे त्यांना सुद्धा तुमच्याप्रमाणे अशीच नोकरीविषयक माहितीचे नोटिफिकेशन व्हिडिओ दररोज बघायला मिळतील. तर चला आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर हे युनियन बँक ऑफ इंडिया यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. अधिकृत वेबसाईटवरती संपूर्ण रिक्रुटमेंटबद्दल माहिती दिलेली आहे. जाहिरात सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा खोटी बातमी ही नाहीये. बऱ्याच वेळा सध्याच्या काळात नोकरीविषयक यामध्ये भरपूर इथे फसवणुकीचे माहिती समोर येते की कोणी पैसे तुमच्याकडून आकारतं. पण आपल्या चॅनलमार्फत जे काही नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात ते पूर्ण अधिकृत वेबसाईटवर जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती दिली जात नाही. त्यामुळे या चॅनलद्वारे दिलेल्या व्हिडिओद्वारे तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. तर चला सविस्तर जाहिरात त्यासाठी जाणून घेऊया. युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे. कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि त्याचप्रमाणे नंबर ऑफ वॅकन्सीज सुद्धा खूप भरपूर आहे. 606 पदांसाठी युनियन बँकेअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो युनियन बँक रिक्रुटमेंट प्रोजेक्ट 2024-25 स्पेशालिस्ट ऑफिसर एसओ अंतर्गत ह्या पोस्ट आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट तुमचं होणार आहे. 3 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 23 फेब्रुवारी तुमची यासाठी शेवटची तारीख असणार आहे. पण तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघू नका. बऱ्याच वेळा शेवटच्या तारखेपर्यंत वेबसाईट हँग होऊ शकते किंवा फॉर्म तुमचा सबमिट होणार नाही. त्याच्यामुळे शेवटच्या तारखेची वाट बघू नका. लवकरात लवकर तुमचे अर्ज करा. सो इथे नंबर ऑफ पोस्टचं नेम, ग्रेड, पे स्केल आणि किती वॅकन्सीज आहे ते दिलेले आहे. सो चीफ मॅनेजरच्या IT अंतर्गत वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत पोस्ट आहे ज्यासाठी 76,000 पासून 89,000 पर्यंत पे स्केल असणार आहे. सिनियर मॅनेजरच्या पोस्ट आहेत IT अंतर्गत आहे. मॅनेजरच्या पोस्ट आहे IT अंतर्गत. सो प्रत्येकाचं वेतन तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि त्याच्याच पुढे त्याच्या नंबर ऑफ वॅकन्सी दिलेल्या आहे. मॅनेजरच्या पोस्ट आहे. सो मॅनेजर क्रेडिट अंतर्गत इथे जवळजवळ 371 जागा आहेत. सो यासाठी एज्युकेशन काय आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे का ते पुढे आपण बघणार आहोत. सो ह्या पूर्ण पोस्ट आहे. टोटल 606 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी संधी आहे आणि इन ॲडिशन हे तुमचं जे पे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनमध्ये स्पेशल अलाउन्सेस मिळणार आहे, DA मिळणार आहे, अदर अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला पेएबल असणार आहेत यासाठी ॲज पर द बँक रेग्युलेशन. त्याचबरोबर द ऑफिसर जे आहेत त्यांना इट विल बी इलिजिबल फॉर द रेसिडेन्शियल क्वार्टर, लीज रेंट ऑफ द क्वार्टर, LFC रिएम्बर्समेंट तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मेडिकल हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस. सो खूप छान छान सुवर्ण संधी आहे. प्रत्येकाने याचा फायदा करून घ्या. सो आरक्षण कशा प्रकारे आहे ते यामध्ये दिलेलं आहे. वॅकन्सीज तुम्हाला इथे दिलेल्या आहे. सो SC ST OBC कॅन्डिडेटसाठी इथे दिलेलं आहे. सो इवन इफ देअर इज नो वॅकन्सी रिझर्व फॉर SC ST OBC कॅन्डिडेट फॉर द पर्टिक्युलर पोस्ट सच कॅन्डिडेट कॅन स्टील अप्लाय. जरी स्पेशल रिझर्वेशनमध्ये नसेल तुम्ही अप्लाय करू शकता. हाऊएव्हर दे विल नॉट बी इलिजिबल फॉर एनी कन्सेशन, रिलॅक्सेशन etc. SC ST candidate are exempted from the payment of application fee even in such a case, but they will have to pay specified intimation charges. Okay. So SC ST OBC candidate साठी इथे दिलेला आहे. Selected candidate can be post at any branch office of the bank throughout the India. So हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही म्हणू शकत नाही. सो ऑल ओव्हर इंडिया कोणत्याही ब्रांच किंवा ऑफिसला तुमचं पोस्टिंग जे आहे ते होऊ शकतं. डेट शेड्यूल ऑफ इव्हेंट्स दिलेले आहेत, महत्त्वाच्या डेट. सो डेट फॉर पेमेंट इथे आहे तुमची 3 फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहेत. 23 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही जे अर्ज आहे ते करू शकता. इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. सो तो तुम्ही बघू शकता. पोस्टचा आपण बघितलं. आता इलिजिबिलिटी बघायची आहे. नॅशनॅलिटी इंडियन असणं गरजेचं आहे. एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स काय काय आहे तो बघायचा आहे. सो चीफ मॅनेजर IT अंतर्गत मिनिमम एज आहे 30 वर्ष, मॅक्झिमम आहे 45 वर्ष. तुमचं BSc किंवा BE किंवा BTech डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग गरजेचं आहे. ऑर मास्टर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MTech MSc असेल तरी. सो ऑर दिलेला आहे, यापैकी कोणतंही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. वर्क एक्सपिरियन्स 10 इयर्सचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे. इन विच 6 इयर एक्सपिरियन्स कशातला, तो मॅन्डेटरी आहे डोमेनमधला. सो एक्सपिरियन्स दिलेला आहे. सो प्रत्येक पदासाठी असं दिलेलं आहे. सो त्यानुसार तुम्ही ज्या पदांसाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स मॅच होतो तुम्ही अप्लाय करू शकता. मोस्टली सगळ्या पदांसाठी वयोमर्यादा सेम आहे, मिनिमम 30 आणि मॅक्झिमम 45. BSc BTech प्रत्येक फील्डमध्ये असेल त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. सो प्रत्येक पदापुढे त्याचा माहिती क्रायटेरिया दिलेला आहे. ही जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जाहिरात चेक करू शकता. इंस्टाग्रामला सुद्धा तुम्हाला डिटेल मिळतात. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामला चॅट सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो मॅनेजरच्या ज्या पोस्ट होत्या सगळ्यात जास्त वॅकन्सी होती इथे क्रेडिट अंतर्गत. सो मॅनेजरसाठी काय क्रायटेरिया आहे तो बघूया आपण. सो मॅनेजर क्रेडिट अंतर्गत जवळजवळ 371 जागा होतात. मिनिमम एज आहे 25, मॅक्झिमम 35 आहे. सो यासारखी तुमची बॅचलर डिग्री लागणार आहे. एनी डिसिप्लिन विथ अ मिनिमम 60% ॲग्रिगेट मार्क्स इथे लागणार आहे. SC ST OBC साठी 55%. सो कोणत्याही शाखेतून डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. कॅन्डिडेट हॅव्हिंग प्रोफेशनल क्वालिफिकेशन जसं MBA CA ICWA हे जर असेल इट विल बी प्रिफर्ड. सो त्यांना प्रेफरन्स जो आहे तो मिळू शकतो. एक्सपिरियन्स काय आहे बघा याच्यासाठी. पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स इन प्रोसेसिंग ऑफ द क्रेडिट प्रपोजल ऑफ एन ऑफिसर इन MSME और अ कॉर्पोरेट क्रेडिट और अ शेड्यूल पब्लिक सेक्टर बैंक, शेड्यूल प्रायव्हेट सेक्टर बैंक फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 year इज मॅन्डेटरी. सो त्यानुसार दिलेला आहे तुम्हाला क्रायटेरिया. बाकी सुद्धा बऱ्याच इथे पोस्ट आहेत, प्रत्येकाने इथे वाटायच्या आहेत. सो असिस्टंट मॅनेजरसाठी ज्या आहेत पोस्ट यांच्यासाठी एक्सपिरियन्स नील आहे. सो ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसेल, जे फ्रेशर्स असतील ते असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टसाठी इथे अप्लाय करू शकता. सो फ्रेशर्ससाठी सुद्धा या अंतर्गत सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सो त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स नील आहे. सो जे फ्रेशर्स आहे ते नक्कीच यासाठी जे आहे ते अप्लाय करू शकता. सो ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी ही खूप छान सुवर्ण संधी आहे, कायमस्वरूपी सुवर्ण संधी आहे ही. कट ऑफ आणि इलिजिबिलिटी दिलेली आहे कशा प्रकारे असणार आहे सो ते बघायचं आहे. एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. SC ST 5 वर्ष, OBC 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष. सो ते गव्हर्नमेंट रूलनुसार इथे दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं. गाईडलाईन्स आहेत त्या प्रत्येकाने नीट वाचा, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. सो त्या वाचणं खूप गरजेचं आहे, त्यानंतरच इथे अप्लाय करायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. सो सिलेक्शन प्रोसेस मे बी कंप्राइज ऑनलाईन एक्झामिनेशन और अ ग्रुप डिस्कशन इफ कंडक्टेड. डिपेंड आहे, अजून कन्फर्म दिलेला नाही आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन और अ ग्रुप डिस्कशन इथे होऊ शकतं. सो ऑनलाईन एक्झामिनेशन कशा प्रकारे असणार आहे बघा. सो पोस्ट कोड दिलेले आहे, त्यासाठी इथे ऑनलाईन एक्झामिनेशन तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज असणार आहे. 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, ज्याला 200 मार्क्स तुम्हाला असणार आहे. आणि टोटल ड्युरेशन 120 मिनिट्स म्हणजे 2 तासाचा वेळ असणार आहे. आणि 17, 18, 19, 20च्या ज्या पोस्ट आहे त्यांची इथे तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश लँग्वेज असे प्रत्येक ह्याचे 25-25 आणि 50-50 प्रश्न. सो एकूण 150 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्क्स त्यासाठी असणार आहे. आणि वेळ 120 मिनिटाचाच असणार आहे. रॉंग आन्सरसाठी पेनाल्टी आहे 1/4 म्हणजे 25% मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे. सो ग्रुप डिस्कशन संबंधी सुद्धा माहिती दिलेली आहे कशा प्रकारे, ती सुद्धा तुम्ही वाचून घ्या. एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करताना खूप काळजीपूर्वक करायचं आहे. सो ऑनलाईन एक्झामिनेशन इफ कंडक्टेड इट मे बी टेंटेटिव्ह हेल्ड इन द मंथ ऑफ मार्च और एप्रिल. सो ऑनलाईन एक्झामिनेशन जर कंडक्ट होणार असतील तर त्या एप्रिल किंवा मार्चमध्ये होऊ शकतात. सेंटर्स तुम्हाला दिलेले आहे. सो तुमच्या नियर बाय जे सेंटर आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो बाकी बरीच माहिती आहे. सो ॲडव्हर्टाइजमेंट खूप मोठी आहे, महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत. आता फक्त ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. सो हाऊ टू अप्लाय इथे दिलेला आहे पॉईंट नंबर 11.
सो ऑनलाईन कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे पूर्ण इथे दिलेलं आहे. जनरल EWS OBC साठी 850 रुपये इथे फी तुम्हाला असणार आहे. SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 175 रुपये फी तुम्हाला इथे पे करायची आहे. सो ॲप्लिकेशन ऑनलाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. इथे रजिस्ट्रेशन सुरुवातीला कंप्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करून तुम्हाला तुमचं पूर्ण फॉर्म फिल करायचा आहे. पेमेंट ऑफ फीज तुम्हाला इथे पे करायची आहे, त्याशिवाय तुमचं ॲप्लिकेशन इथे ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. बाकी हे बरेच मुद्दे दिलेले आहेत, ते प्रत्येकाने नीट वाचा, त्यानंतरच इथे ॲप्लिकेशन करायचं आहे. डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, फोटोग्राफ कशा प्रकारे अपलोड, सिग्नेचर कशी, संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. ओके, सो ऑनलाईनची लिंक तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो ऑनलाईन अप्लाय करायची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डायरेक्टली लिंकवरती क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता. सो 23 फेब्रुवारी लास्ट डेट आहे, त्यापूर्वी प्रत्येकाने अप्लाय करा. सुरुवातीला तुम्हाला इथे क्लिक हिअर फॉर द न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. ओके, सो रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला तुमचे बेसिक जे इन्फो आहे ती भरायची आहे. नाव, तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, सेव्ह प्रोसीड करायचं आहे, ज्याच्यामध्ये नंतर तुमचं फोटो, सिग्नेचर, डिटेल्स, अपलोड डॉक्युमेंट सगळी माहिती आहे. सो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन ID पासवर्ड मिळेल. लॉग इन ID पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा लॉग इन ID पासवर्ड मिळाल्यानंतर तो लॉग इन ID पासवर्ड तुम्हाला फिल करायचा आहे. तुम्हाला लॉग इन ओपन होईल आणि तिथे संपूर्ण माहिती तुमची भरायची आहे. सिग्नेचर, फोटो जे काही अपलोड करावं लागणार आहे, डॉक्युमेंट महत्त्वाचे ते अपलोड करायचे आहेत. जर फॉर्म कसा भरायचा यासंबंधी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल तर बनवला जाईल. सो ज्यांना फॉर्म भरायचा आहे, काही अडचणी येत असतील, फॉर्म भरायचा व्हिडिओ हवा असेल तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून प्रत्येकाने सांगायचं आहे. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओला, सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तुमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक फ्रेंड असतील, प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.